नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा. अण्णा ठामपणे म्हणाले, नाही, वैजनाथ अतिशय हुशार आहे, म्हणून त्याला वैदिक शिक्षण दिलं. इंग्रजी शिक्षणापेक्षा वैदिक शिक्षण घेण्यासाठी अधिक तैलबुद्धीची आवश्यकता असते. संस्कृत शिकणं इतकं सोपं नाही लालजी सेठ. इंग्रजी शिकायला काय जानवं कानावर ठेवलं की तेवढ्या वेळात इंग्रजी शिकता येतं. त्यांच्या विनोदावर लालजी शेठ खळखळून हसले. हसत म्हणाले, आम्हाला वाटलं की तुमचं भिक्षुकीचं शिक्षण सोपं असेल. भिक्षुकीचं शिक्षण सोपं आहे. 4 वैदिक मंत्र आणि काही धार्मिक ग्रंथ शिकवले की झाला तो मोकळा भिक्षुकी करायला. लालजी शेठ, भिक्षुकीसाठी वैदिक शिक्षण घेणं वेगळं आणि वेदविद्या पारंगत होण्यासाठी वैदिक शिक्षण घेणं वेगळं. वैजनाथनं वेदविद्या पारंगत होण्यासाठी वैदिक शिक्षण घेतलं आहे. आम्हाला काही तुमचं त्या शिक्षणातलं कळत नाही बघा. बरं ते जाऊ दे, ज्याचं काम त्यानं करावं. आजची दुकानदारी संपली का तुमची? हो अहो, कुठली संपायला? सगळी ओळखीची गिऱ्हाईकं. पहाटे एकदा दुकान उघडलं की रात्री 9च्याला बंद. पैसा मिळवायचा म्हणजे हे सगळं करावं लागतं लक्ष्मणराव. लालजी शेठच्या बोलण्यावर अण्णा गालातल्या गालात हसले. मनाशी म्हणाले, तुमच्यासाठी पैसा का पैशासाठी तुम्ही? पैशाखेरीज मिळवण्याजोगं जगात आणखी काही खूप आहे. लालजी शेठचा निरोप घेऊन ते निघाले. चौक ओलांडल्यावर ते डावीकडच्या दुर्गादेवीच्या मंदिराजवळ थांबले. दुर्गादेवीचं हे मंदिर 1863 साली बांधलं होतं. मंदिराचं बांधकाम भक्कम होतं. मंदिराच्या आतल्या बाजूला प्रशस्त आवार होतं. त्याच्या पलीकडे देवीचा गाभारा होता. गाभाऱ्यातले दिवे तेवले होते. अण्णांनी बाहेरून देवीचं दर्शन घेतलं आणि निघाले. एकदम त्यांचं लक्ष मेहेंदळ्यांच्या वाड्याकडे गेलं. मेहेंदळे सावकारांचा तो भव्य वाडा अंधाराशी हळूहळू एकरूप होत चालला होता. भरभक्कम लाकूडकाम केलेल्या त्या वाड्यातलं वातावरण नेहमीप्रमाणे धीरगंभीर वाटत होतं. माणसं थोडी पण जागा मोठी असं त्या वाड्याचं स्वरूप होतं. त्यामुळे तिथे कोणी राहत नसावं असं नवख्याला वाटायचं. काही खोल्यांमधून प्रकाश दिसायचा. त्याचप्रमाणे अंगणातल्या तुळशी वृंदावनासमोर लावलेल्या दिव्याचा प्रकाशही बाहेर यायचा. त्यामुळे माणसांचं अस्तित्व तिथे भासायचं तेवढंच. मेहेंदळे यांच्या त्या वाड्याकडे बघत असताना अण्णांना सकाळच्या प्रसंगाची आठवण आली. त्याच दिवशी सकाळी त्यांची आणि मेहेंदळेंची रस्त्यात गाठ पडली होती. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर मेहेंदळे म्हणाले, तुम्ही वैजनाथला उत्तम शिक्षण दिलं, संस्कृत पंडित केलंत. आमच्याही मुलांना तसा लाभ द्या की. म्हणजे म्हणजे आमच्या मुलांची शिकवणी तुम्ही घ्याल का? शिकवणी? पैशाची चिंता करू नका, तुम्ही सांगाल तेवढी फी देईन. क्षणाचाही विलंब न करता अण्णा शांतपणे म्हणाले, मी शिकवण्या घेत नाही. तुमची मुलं चांगली आहेत, त्यांना माझ्या घरी पाठवा. त्यांना मी मार्गदर्शन करीन, परंतु शिकवणी मात्र घेणार नाही. त्यांचं उत्तर ऐकून मेहेंदळे चपापले. इतक्या तडफदारपणे उत्तर देणारं पंचक्रोशीत कुणीही नव्हतं. मेहेंदळी रोह्याचे खोत. काही ना काही कारणानं गावकऱ्यांना त्यांची मदत घ्यावी लागत असे. अडीअडचणी प्रसंगी मेहेंदळ्यांच्याच दारी यावं लागे. खोतांशी बोलताना त्यांच्या नजरेला नजर द्यायला कुणी धजावत नसं. पण बाणेदारपणे असं बोलणं तर दूरच. ती तडफ अण्णांजवळ होती. पांडुरंग पंतांपासून आठवले घराण्यात ही तेजस्विता आली होती. कितीही अडचणीचे प्रसंग येवोत, पण कुणापुढे दीनवाणेपणाने हात पसरणार नाही, कुणापुढे लाचारी करणार नाही, असा पराकोटीचा स्वाभिमान आठवले कुटुंबानं जोपासला होता. खरं म्हणजे अण्णांना पैशाची गरज नव्हती असं थोडंच होतं, परंतु शिकवण्या करून पैसे मिळवणार हे त्यांचं तत्त्व नव्हतं. तत्त्व जोपासण्यासाठी लागणारं स्वत्व त्यांनी पुरेपूर जपलं होतं. त्याच स्वत्वाच्या बळावर त्यांनी मेहेंदळे खोतांना बाणेदारपणे उत्तर दिलं. मनातून मेहेंदळे चपापले होते, परंतु मुद्रेवर तसा भाव न आणता अण्णांचा निरोप घेतला. मेहेंदळे तेव्हा मनाशी म्हणाले, तुम्ही मला उपकार करू देत नाही. ठीक आहे, कधीतरी यालच माझ्या दारी. त्यांच्या मनातले विचार अण्णांना समजणं शक्य नव्हतं. मेहेंदळ्यांचा निरोप घेऊन ते निघाले. मेहेंदळ्यांच्या वाड्यावरून जाताना सर्व प्रसंग अण्णांना आता आठवत होता. एव्हाना ते घरापाशी येऊन पोचले होते. 5 घरं ओलांडून यायला कितीसा वेळ लागणार. घराचं फाटक उघडून आत आल्यावर तिथे पायावर पाणी घेतलं, ओसरीकडे जायला निघाले. अंधार चांगलाच दाटून आला होता. पायाखालची वाट दिसत नव्हती. घरातून बाहेर आलेला मंद उजेड फक्त ओसरीची वाट दाखवत होता. अडखळतच ओसरीच्या पायऱ्या चढून घरात गेले.
वेगळंच दृश्य दिसलं. सरस्वतीबाई पांडुरंगाला अंधाराची भीती दाखवित होत्या. म्हणत होत्या, बाहेर केवढा अंधार पडलाय बघ. अंधारातून बागुलबुवा येईल आणि खबरदार तुम्ही अशी बऱ्याच भीती दाखवाल तर. केवढ्या मोठ्यांदा ओरडले होते अण्णा. त्यांच्या ओरडण्यानं सरस्वतीबाई चांगल्याच दचकल्या. गही घाबरून त्यांना बिलगून बसला. शेजारी बसलेली नर्मदा दबक्या आवाजात अण्णांना म्हणाली, अण्णा हा आजीचा ऐकत नव्हता. पाठोपाठ सरस्वतीबाई पण खालच्या आवाजात म्हणाल्या, प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं. म्हटलं आता एकादशी आली आहे, उपवासाचं साहित्य जमवलं पाहिजे. म्हणायचा अवकाश आणि झाले प्रश्न सुरू. उपवास कशासाठी करायचा? अमुकच पदार्थ का खायचे? तांदूळ का खायचा नाही? काय उत्तर देणार मी? ऐकत नव्हता म्हणून आणि म्हणून भीती दाखवायची. भीती दाखवल्यामुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. मुलं भेदरून जातात. काय समजलं? पुन्हा अशी भीती दाखवू नका. दुसऱ्याच क्षणी अण्णा शांत झाले. कोणतीही गोष्ट ताणून धरण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. जणू काही घडलंच नाही अशा शांततेनं त्यांनी सामानाची पिशवी सरस्वतीबाईंसमोर ठेवली. डोईवरचा रुमाल काढून खुंटीवर अडकवून ठेवला. सरस्वतीबाईंनी तोपर्यंत ती पिशवी जवळ ओढली होती. तेवढ्यात अण्णा म्हणाले, हातपाय धुवून धूपारती करून येतो, तोपर्यंत पाटपाणी घ्या. नर्मदा पटकन उठली, म्हणाली, आजी तू बस, मी घेते पाटपाणी. सरस्वतीबाई म्हणाल्या, अगं मी घेते की. तू कशाला घेतेस आजी? तू थकलीस आता. मी काम करायचं नाही तर कुणी करायचं? पांडुरंगालाही मदतीला घेते, चल रे. पांडुरंग तत्परतेने उठला. एव्हाना आपला परकर सावरून नर्मदा कामाला लागली. तिच्याकडे कौतुकाने बघत सरस्वतीबाई म्हणाल्या, फार कामाची गो माझी पोर. सासरी अगदी नाव काढील. कुणाला काही कमी पडू देणार नाही. हो की नाही रे पांडुरंग? ये रे माझ्याजवळ. आजीजवळ न जाता पांडुरंग म्हणाला, माझी ताई आहेच मुळी तशी प्रेमळ. मी तिला खूप आवडतो, हो ना ग ताई? हातातलं ताट खाली ठेवून नर्मदाताईनं पांडुरंगाला जवळ घेतलं. माझा लाडका भाऊ आहे हा. तिच्यापासून दूर होत काळजीयुक्त स्वरात पांडुरंगानं विचारलं, ताई तू सासरी जाणार? अरे आता मी कुठे सासरी जाणार? आजी गंमत करतेय. पिशवीतलं सामान बाहेर काढीत सरस्वतीबाई म्हणाल्या, अगं गंमत कुठली? 2-3 वर्षांनी ती वेळ येतेच आहे. हो, तू मला भेटणार नाहीस ताई? भाबडेपणाचे बोल ऐकून नर्मदा झटकन गहीवरून त्याला जवळ ओढून म्हणाली, तुझ्यापासून दूर कशी जाईन रे? तू माझा लाडका भाऊ आहेस. पांडुरंगाची कळी पुन्हा खुलली. एव्हाना अण्णांची आरती सुरू झाली होती. धुपाचा सुवास सर्वत्र दरवळला होता. घरात मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं. अण्णांच्या मुखातून निघणारे आरतीचे मंजूळ सूर मंगलमय वातावरणात भर घालीत होते. पाटपाणी झाल्यावर पांडुरंग लगबगीनं अण्णांच्या जवळ गेला. अण्णा आरती ओवाळताना दिसले. वातावरणात धूम्रवलय निर्माण झाली होती. देवापुढच्या निरांजनाचा प्रकाश अण्णांच्या मुखावर पसरला होता. त्यांची मुद्रा उजळून निघाली होती. पाठीमागच्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर त्यांची मुद्रा तेजस्वी दिसत होती. मुद्रेवरचा छायाप्रकाशाचा खेळ न्याहाळत पांडुरंग तिथेच उभा राहिला. रात्रीचे 8 वाजून गेले. झोपायची वेळ झाली होती. त्या काळी तिन्ही सांज टळून गेल्यावर लगेच जेवणं उरकून काही वेळात अंथरुणावर अंग टाकण्याची प्रथा होती. कारण एकतर पहाटे लवकर उठावं लागे, दुसरं म्हणजे तेलाचे दिवे रात्री उशिरापर्यंत जळल्याने सर्वसामान्य लोकांची तेवढी ऐपत नसे. त्यामुळे रात्रीचे 8 वाजल्यानंतर सगळीकडे निजानीज होत असे. आठवल्यांचं घर मात्र याला अपवाद होतं. कारण अण्णा बहुधा रोज रात्री घरापुढच्या अंगणात अवतीभवतीच्या गावकऱ्यांना ज्ञानेश्वरी सांगायचे. तासभर ज्ञानेश्वरीचं निरूपण झाल्यानंतर अंथरुणावर अंग टाकीत असे. त्यामुळे झोपायला साहजिकच उशीर होत असे. त्या दिवशी अण्णांनी ज्ञानेश्वरी सांगितली नव्हती. म्हणूनच ते लवकर अंथरुणाकडे गेले. पांडुरंगही अंथरुणावर पहुडला होता. अण्णा त्याच्याजवळ आले. तेव्हा तो म्हणाला, अण्णा काय रे, झोप नाही येत? तुम्ही मला गोष्ट सांगा ना, म्हणजे मला पटकन झोप येईल. गोष्ट? मला काही ती राजा राणीची गोष्ट येत नाही बाबा. एवढं बोलून अण्णांनी खुंटीला टांगलेल्या कंदिलाची ज्योत थोडी कमी केली. पांडुरंग तेव्हा म्हणत होता, राजा राणीची गोष्ट नकोच मुळी. मग कुठली हवी तुला? त्या दिवशी तुम्ही मला सांगितली नाही ती गोष्ट. मी सांगितली नाही? कुठली? माझ्या खापर पणजोबांची. आठवतं? अण्णा हसून म्हणाले, तू विसरला नाहीस वाटतं. विसरेन कसा? सांगा ना. अरे सांगेन पुन्हा केव्हा तरी. नाही, आत्ता सांगा ना. शेजारी बसत अण्णा म्हणाले, बरं बाबा, तू काही आपला हट्ट सोडणार नाहीस. ऐक आता. इतकं बोलून अण्णांनी त्याला पांडुरंग पंतांची हृदयद्रावक कथा सांगायला प्रारंभ केला.
मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.